तर रामराम मित्रांनो, आज जरा आपल्याला उशीर झाला होता. मग काय बसलो गाडीमध्ये आणि घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन आणि निघालो. लगेच आपल्याला हिंजवडीची ट्रिप पडली होती. हिंजवडीची ट्रिप घेतली आणि निघालो हिंजवडीला. बघता बघता पोहोचलो आपण टोल नाक्यावर बघितलं तर फुल ट्रॅफिक जाम लागली होती. फुल लंबी लचकी लाईन लागली होती भाऊ. लाईन पार करत आलो आपला नंबर. आता नंबर आला आणि सांगितलं इथं लोकल सांगितलं आणि आपला झाला दांडकळ वर दांडकळ झाला आणि निघालो आपण डायरेक्ट थेट हिंजवडीला. कस्टमरला केलं इथे ड्रॉप. आता इथून आपल्याला बघू आता ट्रिप पडते का नाही. इथून आपल्याला मित्र भेटले. मित्रासोबत मस्त एक रस मारून घेतला. रस मारला आणि त्या मित्रांना केलं बाय बाय. तिथून आलो आपलं CNG पंपावर. CNG भरून घेतलं आणि CNG भरल्यानंतर आपटली आपल्याला एअरपोर्ट ट्रिप. तिथून एअरपोर्टला गेलो. एअरपोर्टवरून डबल पटली आपल्याला डायरेक्ट हिंजवडी फेज 3. एअरपोर्टच्या बाहेर बघतो तर फुल ट्रॅफिक लागलेली. फुल जाम लागलेलं होतं. 2 तास दाखवत होतं ट्रॅफिकला. आपण कसं मस्त पोहोचलो आपण कस्टमरच्या लोकेशनला. डायरेक्ट 2 तास लागले कस्टमरच्या लोकेशनला पोहोचायला. कस्टमरला केलं इथे ड्रॉप आणि निघूया आपण आता दुसरी ट्रिपकडे. तर मित्रांनो, आपल्याला पडली डबल एअरपोर्टला हिंजवडीमधून. हिंजवडी फेज 3ला आलो की असं वाटतं की गावाकडे आलो काय. रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते काय समजत नाही राव. कस्टमरचे 2 लोकेशन असल्यामुळे पहिल्या लोकेशनला आलो आणि निघालो. त्यांना पिकअप केलं आणि निघालो एअरपोर्टच्या दिशेने. आलो एअरपोर्टला त्यांना ड्रॉप केलं आणि चाललो एरो मॉलकडे जाऊया. बघूया दुसरी ट्रिपची वाट. एरो मॉलमध्ये आल्यानंतर थोडा वेट केला आणि पडली आपल्याला परत हिंजवडी फेज 3ला. आता आपण होतो 4थ्या फ्लोअरला बघा कसं जाम लागले. 4थ्या फ्लोअरला आपल्याला जाणवतं सेकंड फ्लोअरला कस्टमर होते. सेकंड फ्लोअरवरून कस्टमरला पिकअप करणं होते. त्यामुळे आपल्याला सेकंड फ्लोअरला जायचं आहे. हा बाबा मधातच गाडी लावली आणि डिक्की खोली. मधातच कस्टमरला बसवतोय डायरेक्ट 4थ्या फ्लोअरला. आला आपण सेकंड फ्लोअरला इथं पिकअप असते. कस्टमरचं पिकअप केलं आहे आणि कस्टमरला म्हणलं बसा गाडीमध्ये, सांगा OTP टाकलाय आणि निघालो थेट हिंजवडीच्या दिशेने. बघता पोहोचलो आपण हिंजवडीमध्ये आपण कस्टमरला PGमध्ये ड्रॉप केलं आहे आणि निघालो आपण डायरेक्ट थेट घरी.